आदित्य ठाकरे वरळीमधल्या मतदान केंद्रांना भेटी देत आहेत। त्यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि आता ते वरळीमधल्या मतदान केंद्रांवर भेटी देत आहेत। वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। दुसऱ्यांदा ते निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि आता वरळीमधल्या मतदान केंद्रांवर ते पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये 288 जागांसाठी सध्या मतदान पार पडतंय। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे आणि त्यामुळे मुंबई नेमकी कोणाची हे राज्यामध्ये नेमक्या शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात जोर लावलेला पाहायला मिळालेला होता। पक्षाचं चिन्ह आणि नाव गेल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्यभरात निवडणुकीमध्ये प्रचाराचा झंझावात ठेवलेला होता आणि त्याचबरोबर आपणच निवडून येणार असा विश्वास सुद्धा पदोपदी व्यक्त केलेला होता आणि आता वरळीमधल्या मतदान केंद्रांवर आदित्य ठाकरे सध्या पाहणी करताना पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं मतदानाचा हक्क बजावलेला होता। बांद्र्यामध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे आणि आता वरळीमधल्या मतदान केंद्रांवर ते जात आहेत आणि तिथली पाहणी करत आहेत। अत्यंत महत्त्वाची अशी ही निवडणूक आहे यंदा शिवसेनेसाठी, दोन्ही शिवसेनेसाठी।